बघा, ही दुर्दैवी घटना ज्या दिवशी घडली 9 डिसेंबरला 3 वाजता किडनॅपिंग झालं, 6:15 मर्डर होऊन बॉडी सापडली असं पोलिसांनी सांगितलं. आणि जशी आम्हाला माहिती कळाली त्यावेळेस मी दिल्लीला सेशन चालू असल्यामुळे दिल्लीमध्ये होतो. पण तात्काळ 7:10 मीडियासमोर येऊन बाईट देऊन त्या बाईटमध्ये मी बोललेलो की मास्टर माइंड या प्रकरणातला कोण आहे तो तपासला पाहिजे. म्हणजे मला या प्रकरणाची इत्युंभूत अंदाज आलेला होता की याच्यामध्ये कोण आहे आणि या प्रकरणात जे जे सामील असतील त्या सर्वांना तर आरोपी केलंच पाहिजे, पण याच्यातला मास्टर माइंडसुद्धा आरोपी केला पाहिजे असं मी जी म्हणत होतो. त्या अनुषंगानं हा जो आज 1 नंबरचा आरोपी झालेला आहे ते पूर्ण घटना हे प्रकरण जे आहे ते 3 गुन्ह्यामध्ये किंवा 3 FIR मध्ये नोंद झाली. एक खंडणीचा, एक अट्रॅसिटीचा आणि एक खुनाचा. पण तिन्हीचं क्लब करून एकच आरोपपत्र दाखल केलेलं आहे. ज्यावेळेस आरोपपत्र दाखल झालं त्या दिवशी आम्हाला असं वाटलेलं की हे आरोपपत्र दाखल करताना थोडी घाई होती का. पण मी तरी काल माध्यमाशी बोलताना सांगितलं की जर हे आरोपीला फास्टॅगवर याचा खटला चालला पाहिजे, याच्यासाठी आमची जी मागणी आहे ना आरोपीला शिक्षा होण्यासाठीच हे आरोपपत्र लवकर दाखल केलं असेल तर चांगलं आहे. मग त्या अनुषंगाने नाही तर ही 3 जी प्रकार आहेत गुन्ह्याचे, तिन्ही गुन्ह्याचं एक आरोपपत्र असल्यामुळं तिन्ही गुन्ह्यामध्ये वेगळा वेगळा विषय होता. एक गुन्ह्यामध्ये 80 दिवसात आरोपपत्र दाखल करणं क्रमप्राप्त होतं आणि 90 दिवसात, आणि दुसरा जो विषय आहे तो 180 दिवसात मोकोकाचा. त्याच्यामुळे तिन्हीला एकत्रित केल्यामुळे त्यांनी ते आरोपपत्र जे आहे ते आरोपपत्र दाखल केले. आणि या आरोपपत्राच्या अनुषंगानं बोलायचं जर झालं तर आज महाराष्ट्रासमोर हा खरा गुन्हेगारीचा चेहरा आणि बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडा राज कुणी चालवलं त्याचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जेही काही पोलीस यंत्रणेनं जे काम केलेलं आहे, SIT असेल, CID असेल, CID असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, या तिघाच्या माध्यमातून जे आरोपपत्र तयार झालं किंवा ज्यांनी जे नोंदी केल्या त्याच्यानुसार या आरोपपत्र जे दाखल झालं, या आरोपपत्रामध्ये बरेच काही खुलासे झालेले आहेत. हा 1 नंबरचा आरोपी केलेला, 2 नंबरचा आरोपी जो की असा प्रकार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये की गुंड माफिया, म्हणजे हा जो 1 नंबरचा आरोपी आहे यांनी दहशत निर्माण केलेली, त्याचं एक गुंडांचा पूर्ण राजाच झालेला तो, आणि किंवा एक काय म्हणावं त्याला शब्द आता काय वापरावेत मला माहीत नाही, तर तो एक गुंडांचा प्रमुख तर नक्की म्हणता येईल असा प्रमुख झालेला हा 1 नंबरचा आरोपी. आणि त्यांनी 2 नंबरचा जो आरोपी झाला तो 2 नंबरचा आरोपी जे या प्रकरणात ज्याला केले गेले तो आरोपी आहे तो केज तालुक्यापुरता मर्यादित आहे. पण असे अनेक आणखी जवळजवळ 11 तालुके आमच्याकडे, 11 तालुक्यात 11 त्याचे माणसं आहेत खाली नेमलेले की ज्यांनी त्या तालुक्यावर दहशत करायची. आणि ही जी 5-7 जण आता जे आरोपी आहेत तिकडे सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, फलारी, हे जे 5-7 आहे आणखी आरोपी, आरोपी नंबर 3, आरोपी नंबर 4, आरोपी नंबर 5, आरोपी नंबर 6, आरोपी नंबर 7, आरोपी नंबर 8 आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काय आहेत, असे हे सर्वजण ही टोळी खाली एक तिथला प्रमुख तालुक्यात करून सांभाळायचा, अशी जवळजवळ 100 लोकांची टोळी या जिल्ह्यात आहे. असं मी वारंवार म्हणलेलो आहे की ह्या 7 लोकांवर कारवाई करून चालणार नाही. याचा प्रमुख कोण आहे, याचा मास्टर माइंड कोण आहे, तर आज CID आणि SIT त्या प्रमुखापर्यंत गेलेली आहे ज्यांनी हे गुन्हे घडवायचा. पण या गुन्ह्याला सपोर्ट कुणी केला तर हा सपोर्ट करणे किंवा हे गुन्हा करून घेणे हा झाला. पण गुन्हा करताना यांच्यात एवढी ताकद कुठून येते, यांच्यात जी आहे ती ही काम करायची, यांची जी एवढी वृत्ती, गुंड वृत्ती कुठून तयार होती, तर याला राजकीय वरदास्त असल्याचे होत नाही. आणि तो राजकीय वरदास्त ज्यांनी कुणी दिला असेल त्याला सुद्धा याचा परिणाम भोगावा लागेल असं मला वाटतं. मास्टर माइंड हा वाल्मीकरण हाच आहे. त्या मास्टर माइंडचा आणखी कोणी मास्टर तो म्हणजे हा राजकीय वरदस्त असणारा व्यक्ती आहे का, आणि तुमचा नाही, मला या प्रकरणाच्या बाबतीत सांगायचं की यांनी जे एक स्वतःचं वलय तयार केलं, या वलयामध्ये ह्याचं वलय फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही. बीड जिल्ह्याच्या 11 तालुक्यात नाही तर धाराशिवच्या कळंब असेल, वाशी असेल, आपला परांडा असेल, भूम असेल, या 4 तालुक्यात सुद्धा असे गुंड तयार केलेत. जिथं जिथं विंड मिल लावल्या त्या विंड मिलच्या ठिकाणी पूर्ण त्याचं लक्ष तिकडंच. कारण अवैधरित्या जे काही गुन्हेगारी वृत्तीनं अवैधरित्या पैसा जमवणे, या पैशाच्या माध्यमातून
जवळपास 1,500 ते 2,000 कोटीची माया जमवली आणि त्याच्या प्रॉपर्टीज कोणी ह्या महिलेच्या नावावर, दुसऱ्या पत्नीच्या नावावर, आणखी किती कुणाच्या नावावर काय काय केले, नोकराच्या नावावर, कुणाच्या नावावर, ह्या सर्व गोष्टी आणखी बऱ्याच याच्यात. कारण ह्याच्यामध्ये ईडी पण आली पाहिजे. 1,500 कोटी 2,000 कोटी कुठून आणले, तर याच वृत्तीतून खंडणीतून गोळा केलेली ही रक्कम आहे. त्याच्यामुळे याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केंद्राकडं आदरणीय अमितभाई शहा यांच्याकडे पण केलेली आहे आणि आणखी पण आम्ही त्याच्यात करणार आहेत. या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणात हे प्रकरण करताना हे इथं खाली सगळं ग्राउंडवर घडवणार आणि याचा मास्टर माइंडमध्ये काहीही झालं तर सुदर्शन घुले आणि ही जी मंडळी यांना सांगितलेलं की आपल्या या खंडणी वसुलीच्या प्रकरणामध्ये जो कुणी अडवा येईल त्याचा काटा काढायचा. याचं माझं म्हणणं आहे की या प्रकरणात एवढ्यावर थांबून जमणार नाही आहे. कारण हे प्रकरण आणखी शेवटला न्यायचं आहे आणि आत्तासुद्धा ही प्रकरण तुम्हाला दिसतं एवढं सोपं नाही. माझं म्हणणं आहे की ह्या 7-8 जणांवर गुन्हा झाला आहे, पण गुन्हा दाखल झाला असला तरी उरलेले आणखी बघा 9 डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये जे कुणी दिसतात त्याच्यातले आणखी 4-5 जण जे बाहेर फिरतात. कारण त्याच्यातल्या बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली, काही जणांनी आरोपीला पैसे पाठवले, काही जणांनी आरोपीला सांभाळलं, काही जणांनी आरोपीला जे अटक झाल्याच्या नंतर रगी पुरवल्या, जेवण फिरवला, कुणी CIDच्या ऑफिसमध्ये जाऊन आमच्या धनंजय देशमुखला दाब दिला CIDमध्ये. असे सुद्धा काही लोक आणखी मोकाट फिरतायत. पोलीस यंत्रणेतल्या जी लोक आहेत, पोलीस यंत्रणेतल्या लोकांनी खरी मदत त्यांना केलेली आरोपीला. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेतले जे आहेत 2 पोलिसांचं महाजन आणि पाटलांची तर मागणी केलेलीच आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.